शांता, ए शांता, शांता. सर का आवाज येतोय का? काय का कोण आहे? काय नु कोण आहे? शांता, कोण आहे? का काय काय? हा पोरी मीच आहे ग. या की मग. आलो आलो, चपला काढितो थांब. हा या. या बसा शांता, बसा बसा. काय करते ग? काय नाही, आता उरकले सगळे सकाळचे काम. हा, बसले. जेवले का? जेवले. पोपटला कुठे गेला? आताच गेले बाहेर, उरकले. न्यारी बिरी करून गेलेत बाहेर. आता तुमची झाली की न्यारी? न्यारी काय त्या म्हातारीने रातच्याच भाकरी दिल्या होत्या अगं. का रात्री जेवले नव्हते का? पुढं रात्री जेवाया ती ती बंबाळी ती आमची म्हातारी नुसतं बेसन भात पार मला जुलाबाबा बसवले तिने. नुसता पळका नुसता घासाच्या वरात, नुसता पळका नुसता घासाच्या वरात. आणि मग ठगा आजी तर म्हणत होती म्हातारा आमचं चढलं. हा, चढलं. मग हे का मफलर कोण लावली? काय नाही, जरा ते तोंडाला जरा लागले इथं, काय सांगत. काय लागलं बघू? हा, बघू काय लागलं. कुठं काय नाही बोलली बघ. दाखवत काय आलं? काय काय बघत? ठका आजी म्हटलेच होत्या अख्खी दाढी मिशा काढते. कुठे जायचं असतं तुम्हाला दाढी मिशा काढून? दाढी मिशा आता वय झालं माझं. मग त्या ठकीला कळत का? हा, ज्ञान गेल्यासारखी नुसती इकडं बंबळती तिकडं बंबळती ती. हा, मग सफेद काय काय त्या दिवशी इथं येऊन तुझ्यापाशी काय म्हणत होती? काय म्हणत नव्हत्या माझ्याजवळ येऊन. हा. तेच तुम्हाला बघायला आलत्या. काय म्हणत होती ती? काय म्हणत नव्हती, तेच तुम्ही बघायला चालल्या होत्या. म्हटलं मी तिकडेच बघितलं, म्हटलं जातानी बसा म्हटलं चहा बी घ्या. ती म्हणते शांती चुगल्या करीत होती. काय शांती चुगल्या करीत होती? म्हणजे तुमच्या दोघींना तेच काम आहे का? तेच धंदा आहे का? भया काय म्हटलं मी चुकल्या केल्या? सांगू का तुझ्या पोपटला? सांगू? पण मी काय म्हटलंच नाही ना तुम्हाला. हा, काय म्हटलंच नाही मी. म्हणजे तुला पण घरी बसल्या बसल्या लय सुचत नाही का? हा, ती ठगा आजी म्हणत ते बरोबरच आहे गाड्या. काय बरोबर आहे? हा मग तुम्ही बाया दोन्ही सारख्याच गाडीत आहे बरं का? हा हा. म्हातारा माणूस झालंय, तिला समजून सांगायचं तर तू तिला अजून तेल मीठ लावून अजून हे करून देते. मी काय त्याला मीठ लावून सांगितलं. ते ठका आजी म्हणत ते बरोबरच आहे बरं का? काय म्हणत होती ती? मग काय तिला आता गेला चांगला बांबूच काढितो ना. बांबूच काढितो तिला. ती शानी तू शानी. फुकाट नाही ते खालच्या आळीची लोक होते ती शांतीने चाठाळ. कोणते म्हणते आणा बरं माझ्या समोर. त्या पोपटला विचार ना. काय कोण काय म्हटलं? त्या पोपटला विचार काय म्हणत होते त्या दिवशी ती लोक. बघते मी तिला त्या म्हातारीला थारा नको देऊ इथं, कळलं का? मग माझ्यासारखा वाईट माणूस नाही मग. आणि काय मी बोलले तरी? काय बोलले म्हणजे? माझ्या म्हातारी सारखी थारा दिलाच कशाला इथं तुझ्या घरामध्ये? माझ्या म्हातारी वणी होती म्हणून मी काका आजी म्हणते. चाठा गाडीची येते. ती रात्रीची मी झोपला का धोतराव पाणी होती ती, आणि सकाळी म्हणती म्हातारा मुतलं म्हणजे म्हातारा काय एवढा पाय धुंदीच्या बाहेर आहे का काय? आता आम्हाला माहिती तुमच्या घरातलं म्हातारा. आता धोतर नाही तर बघ लुंगी घालून. मी तेच म्हटलं मफलर अवतार तर फारच चेंज म्हातारा. अवतार चेंज. म्हातारा माणसाला तुम्ही लईच बाबा सती. आम्ही काय तुम्ही काय म्हाताऱ्या वाहणारच नाही का? ती काही तरणी बांधले का काय? तिची जारी ना पन्नाशी वालांडली ना तिची. आता आम्ही काय म्हणू तुमच्या दोघा म्हातारा म्हातारीच्या याच्यात. म्हाताऱ्याच्या मोठ्या बाहेर खाली तोंड नाही घालावं त्याच्यामध्ये. पण आम्ही काही म्हटलंच नाही ना. ती त्या दिवशी म्हणते शांती अशी म्हणत होती, शांती तशी म्हणत होती. म्हाताऱ्या माणसाने कुठं जावं? काय बघत आहे? काय बघत आहे? आता काय बघू तुला? मग नजर तर नुसती पोपट तर सारखा बघतच असेल. काय बघू तुला? तुमची नजर सारखी तिकडं ना. मग कुठं बघू? तिकडं बघू का? बोलू इकडं तिकडं बघू का? बोल. तसं नाही म्हणत, आडवतच गुस्त बाई म्हातारते. म्हाताऱ्याला तू काय एवढं कमी समजती का काय? सांगायला टांगायला नाही तर 17 गावचं पाणी प्यायलाय पिला असं.
कुठे आहे तो पोपट, कुठे गेला? गेले आताच, गेले असं दुधा डेअरीवर वगैरे गेले असते. त्याला तू घरात बसूनच नको देऊ. हा, घरात बसून देऊ नको म्हणले काय मी? ते आता कामधंदे नको का बघायला? घरात बसून का कोण खायला देणार का आपल्याला? लय बाबा तुम्ही हा मग. गाड्या माणसाला तुम्ही चांगलं गाड्याला झोपल्यासारखं झोपव त्याला. आता गड माणसांनी कामं नाही करायचे, मग कुणी करायचं? मग आम्ही करतो ना घरातले काम. का घरातल्या कामाला कुणी बायका येते आमच्या? अख्खा गाव कोळपून यायचं तिकडं खालच्या आळीला वरच्या हा, आळीला. हा. त्या आमच्या म्हातारीला ते काम ती म्हातारी सांगते त्या शांतीला तेच काम. आम्ही काय कोणचे? दोघींनी तेच काम. एकीने वरची आळी आणि एकीने खालची आळी. हा हा. माझा पोपट असा आणि माझा म्हातारा असा चांगला पार आम्हाला आमच्या नावाच्या पाट्या सगळ्या हे करून टाका. पण आम्ही काही म्हंटलोच नाही. म्हटलोच नाही म्हणजे मग दुनियात बघते मांजरीला डोळे झाकून दूध पिती, मांजरीला वाटतं कुणी बघत नाही, असं असतं. म्हणजे आम्ही कोण तुम्ही मांजरीन आम्ही बोक काय? तसं नाही म्हणायचं, पण आता अख्ख्या गावाला माहिती ना तुम्ही तुमचे सांगत आम्ही काही. अवघड आहे बाबा तुमचं. दाड्या नाही करावा, मिशा नाही काढावा. आता मासनात गावऱ्या गेल्या ना, आता दाड्याने मिशा काढायच्या काही. कोणच्या मासनात गावरा गेला? नीट बोल तू शांते. हा, जरा वय बघ जरा, तुझ्या बापासारखा आहे. मग मी काय म्हंटल तुम्हाला? कोणत्या मासनात गावऱ्या गेल्या म्हणते तू? तुला पटत का बोलायला? पटत का? मग आता तुम्ही निवळ राहिले नुसते खालून वरून काय खालून. निवळ आता तू अशी नाही बोलू का? मग इकडे तोंड करू अशी बोल. बोल आता बोल. हा बोला. काय बायांचं अवघड आहे बाबा. जशा त्या स्वर्गातल्या अप्सरा एवढ्या नव्हत्या तुम्ही हे करीत थाटामाटाने हे करत. तर आपलं ठेवणे करीत राहत. काय झाले? गुचडे झाले काय? हा, गुच्छेला जरा म्हशी भाद्राय गेलो होतो ना त्या गणप्याच्या. हा काही. कुठे गेली ठका आजी आता? ठका आजी गेली ते खालचं वावर हेळपायला. काँग्रेस हेळपायला गेली. काँग्रेस काय वावरात मध्ये आज तुमच्या? काँग्रेस पेरलाय ना म्हातारीने, काँग्रेस पेरलाय. त्याला मी औषध मारितो आणि ती हेरपाळ येते काँग्रेस. हा, तू येते का काँग्रेस उपटायला? मला नाही जमत ते. येतील पोपटला येतील. चला ग, हो चल ना. मी पोपटाला बोलतो ना, मी तुझ्या पोपटाला बोलतो ना. काय बोलत? हा, मग शांतीला घेऊन जातो एकदा काँग्रेस उपटायला. येऊन बघ जरा काँग्रेसामध्ये कसं असते ते उपटणं. काय नाही. आमची ठकी ते एकदा लागली का पार लाईन शिर. कोणचा आवाज येतोय? कोण आहे? ठकी तर नाही, ठकीचाच आवाज सारखा वाटत. काय कळत नाही. हा? आला काय? आल्यात काय नाही. वाटते मी इथं लपवतो, तिला सांगित नाही म्हणून. काय लपत चापला बाहेर लपत आहे तिथं. मग आता ती लई आहे येडी जाते ती. तुम्ही कधी तिला प्रेमानेच ठेवत नस ना आजी? प्रेमाने म्हणजे तिला काही असं उचलून घेऊ का असं सारखं करत राहू? असं नाही म्हणत मी. मग आता जातात तिकडे तिकडे फिरायला एखादा गाजर. आता तू असं म्हणती शांती, प्रेमाशिवाय 4 पोरं झाली का? हा, म्हातारे संग प्रेमाशिवाय 4 पोरी पोरं झाली का? अवघड म्हातारे. आता तुमच्यासारखं तर आम्हाला नाही बाबा. गाडीवर भेटन, पकडून धरण. आमचा काळ वेगळा होता. हा वेगळा होता. हा, मग आता हाय दोघं जण नवरा बायको, राहायचं कसं? हाय तर मग काय तिला जर दिवसभर तिलाच पकडून बसू का? असं थोडी म्हटली बाई. मग सांगायला पण टांगायला. चाठाळासारखी बोलत राहते बरं का. वर म्हणती हे म्हाताऱ्याच्या गावऱ्या मासनात गेल्या. तू असं बोललीच कसं काय? पण हा, मी काय बोलले नाही. मग तेच म्हटलं सांगायला जाऊ तर टांगायलाच नेते नुसतं. कोण टांगाय ना तर कोण उपसाय ना. आता मी चांगलं सांगते. पोपट आला का माझ्या घरी पाठवून देतो. काय त्यांना काय चुकलं सांगणार आता? तेल तुपलं काही चुकल्या सांगत. मग हा, चाललंय आमचं, चालू द्या ना व्यवस्थित. तू ते आता पोपटला आला का बघतो त्याच्या काय बघायचं त्याच्याकडं? आणि मग काय तू म्हातारीला उलट्या पालट्या बोलत राहते का? हा, काय उलट पालट नाही होत सांगत राहते. मी काही सांगितलं तिथं आहे तशी तू अजून त्याच्यामध्ये हे करून दे.
मी काही सांगितलं नाही काही काही नाही. सांगितलं नाही काय हे नाही काय. आता शेजार जर मी म्हंटल उठत बसत नाही का माणूस. बर जाऊ का? हा आणि तिथं म्हातारीला जाऊन म्हणू नका चुकल्या लावल्या म्हणून. चांगले 2 शब्द सांगावं तर ते पटत नाही. त्या म्हातारीचं नको सांगू तुम्हाला. हा हा म्हातारी काय ठका आजी बरोबरच म्हणत होती.